श्री स्वामी समर्थ. घरातील कटकटी व त्यावर स्वामी समर्थांचे तोडगे व उपाय. नंबर 1. दीप प्रज्वलन. दररोज सकाळी आणि सायंकाळी घरात तुपाचा दिवा लावा. यामुळे देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते आणि घरात सुखसमृद्धी नांदते. दही भात उपाय. अमावस्या आणि पौर्णिमेच्या रात्री सुक्या कागदावर थोडा दही भात ठेवा आणि त्यावर हळदी कुंकू टाका. हा कागद मोहरीच्या धक्क्यावर किंवा खिडकीवर ठेवा आणि सकाळी तो कचऱ्यात टाकून द्या. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो. जेवणाचा घास. रात्री जेवताना थोडा जेवणाचा घास कागदावर ठेवा आणि हात धुण्याच्या वेळी तो उचलून बाहेर टाका. यामुळे वास्तुपुरुष आणि वास्तुदैवत प्रसन्न राहतात आणि घरात सुखशांती नांदते. गोमूत्र शांती. प्रत्येक शनिवारी आणि अमावस्येला गोमूत्रात टाकून उंबरठ्यावर पट्टा ओढा. यामुळे घरातील नकारात्मक शक्ती आणि अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. नारळ पूजा. सोमवार आणि एकादशी या दिवशी नारळ फोडू नये, कारण या दिवसांना देवतांचे प्रतीक मानले जाते आणि नारळ फोडल्याने देवांना त्रास होऊ शकतो. गाय माता पूजन. गाय आपल्याला दूध देते आणि अनेक प्रकारे आपल्याला उपयुक्त असते. यामुळे आपले पाप दूर होते आणि सुखसमृद्धी प्राप्त होते. प्राणीमात्र पूजन. घरातील कुत्रे आणि इतर प्राण्यांना नियमितपणे जेवण द्यावे. त्यामुळे घरात सुखशांती नांदते. पाणीदान. पाणी मागणाऱ्याला पाणी द्यावे. उन्हाळ्यात तहानलेल्या प्राण्यांना पाणी देणे हे महापुण्य आहे. गरजूंना मदत. रस्त्यावरील वृद्ध, गंधर्व, अपंग, आजारी व्यक्तीला मदत करावी. यासारखे पुण्य कमवण्याची संधी क्वचितच मिळते. झाडाची काळजी. 10 महिन्यांनी झाडाची काळजी घ्यावी. झाडाला पाणी द्यावे आणि त्याला स्वच्छ ठेवावे. मीठदान. सायंकाळी घरातून मीठ, पैसे आणि झाडू देऊ नये, कारण या वस्तू लक्ष्मीचे प्रतीक मानल्या जातात आणि सायंकाळी लक्ष्मी घरात येते असे मानले जाते. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचे दान. सायंकाळी घरातून दूध आणि दुग्धजन्य पदार्थ देऊ नये, कारण गाय आणि लक्ष्मीचे ते प्रतीक असतात आणि दूध हे गायीचे उत्पादन आहे. देवघराची रचना. देवघरात विनाकारण स्थापना ठेवू नये. देवघरात डावीकडे कलश, त्यावर नारळ आणि शेंडी ठेवावी आणि उजवीकडे दीपक ठेवावा. कामावर जाताना कामाचा बगडा करू नये, अन्यथा कामात विचलित व्हाल. उपाशीपोटी कामावर जाऊ नये, काहीतरी खाऊनच जावे. उत्साही राहण्यासाठी. एखाद्या दिवशी कामावर जाण्याची इच्छा नसेल तर सकाळी आंघोळीनंतर ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः हा मंत्र 20 मिनिटे म्हणा. 16. पती पत्नीमधील प्रेम वाढण्यासाठी. एखाद्या बहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने तुळशीला पाणी घातल्याशिवाय भोजन न करण्याचा संकल्प करावा. देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी. देवीच्या 3.5 पीठाचे दर्शन घेऊन देवीचा अभिषेक करावा आणि खणा नारळानं देवीची ओटी भरावी. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी आणि जवळची सप्तशृंगी ही देवीची 3.5 पीठे आहेत. घरातील नकारात्मक ऊर्जा दूर करण्यासाठी पाण्यात थोडेसे मीठ टाकून फरशी पुसावे. इच्छा पूर्ण करण्यासाठी. रोज सायंकाळी पिंपळ वृक्षाला दूध मिश्रित पाणी घालावे, दिवा लावावा आणि 5 प्रदक्षिणा घालत इच्छा पूर्ण दाखवा. कामात यश मिळवण्यासाठी. महत्त्वाच्या कामासाठी घराबाहेर पडताना खिशात श्रीयंत्र बाळगा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि स्वामी समर्थांचे भक्त असाल तर आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.